श्री स्वामी समर्थ. सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी यांनी साधारण 400 वर्षापूर्वी मनाला उपदेश केला आणि हेच मनाचे श्लोक भिक्षेच्या पात्रातून सामान्य जणांपर्यंत पोहोचवले. मानसशास्त्र जाणत असल्याने या हाडाच्या शिक्षकाने समस्त लोकांच्या जीवनाला अधिक उच्चस्तरीय बनविण्याचा जणू चंगच बांधला होता. यासाठी कधी ममतेने, कधी लाडाने, कधी प्रेमाने, तर कधी जरा खंबीर होऊन परमार्थाचे बीज त्यांनी समाज मनात पेरले. आजही आपण मनाचे श्लोक म्हणताना मनाला आनंद होतो. काही करण्याची प्रेरणा हे श्लोक अजूनही आपल्याला देतात. ही सुवर्ण फुले उधळताना होणारा अध्यात्माचा स्पर्श सदाचारास प्रवृत्त करतो. परंतु या लहान वयातच या पिढीला श्लोकांचा अर्थ समजायला हवा, तरच त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळेल आणि आपले भवितव्य अजूनही बदलू शकेल. एखादी कळी उमलून तिचे सुंदर सुवासिक फुलात रूपांतर व्हावे, तसेच सुंदर बदल आपल्या जीवनशैलीमध्ये होत असल्याचा आनंद या श्लोकांच्या अभ्यासात अनुभवायला मिळतो. या प्रवासात मन हळूहळू प्रफुल्लित, सकारात्मक होत जाते. जीवन विकासाची दिशा मिळते. त्याचवेळी आरोग्याच्या संदर्भातही हे श्लोक किती लागू पडतात याची कल्पना आली. समस्तामध्ये सारसाचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे. जीवा संशय वाउगा तो त्यजावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्री समर्थ या श्लोकात मनाला उपदेश करताना सांगत आहेत की परमेश्वराचे नाम हे सर्व साधनेचे सारभूत आहेत. ते वरवर साधे सोपे वाटल्याने त्याचे महत्त्व सहजासहजी लक्षात येत नाही. वेद, शास्त्रे, पुराणे, उपनिषदे, संत वचने हे सर्व बघितले तरी खऱ्या अर्थाने जे हाती लागते ते नाम महात्म्यच आहे. समर्थांसारखे संत महात्मे सांगत असतानाही जर पटत नसेल, विश्वास बसत नसेल किंवा काही कळत नसेल, तर स्वतः शोधून पाहण्यास काही हरकत नाही. शेवटी जो निष्कर्ष हाती लागतो ते नामच आहे. कारण संतांनी जे सांगितले ते स्वानुभवातूनच सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी स्वार्थ त्याग करून दीर्घकालपर्यंत तपस्या केली आहे, देशस्थिती पाहिली आहे, साधने ढूंढाळली आहेत आणि शेवटी समाजाचा विचार करून निर्णय दिलेला आहे की सगळ्या साधनांमध्ये खरोखरच नाम हेच सार आहे. हे सांगत असताना संशय होऊच नये असे समर्थ म्हणत नाहीत. जाणत्या व्यक्तीला शंका प्रश्न अवश्य विचाराव्यात, पण त्या शंका आणि प्रश्न हे जिज्ञासू भावनेने असले पाहिजेत. ही वृत्ती अधिकारी पुरुषांना, संतांनाही अपेक्षित असते. पण वावगा अर्थात निरर्थक नाठाळपणाचा, आपलेच म्हणणे खरे करण्याचा, वितंडतेचा, निस्वार्थ संतांचे हे ऐकायचे नाही अशा दुराग्रहतेचा संशय टाकावा एवढीच समर्थाची अपेक्षा आहे. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की हे मना, वावगा संशय टाकून नित्य नियमाने नाम घ्यावे, मग नाम हेच सार आहे असे प्रत्ययास येईल. सद्गुरू जे करतात ते उत्तमच करतात व आपल्या चांगल्यासाठीच करतात. म्हणून एखादी गोष्ट मनासारखी नाही घडली तर नाराज होऊ नका, कारण कालांतराने आपणच बोलाल की जे झालं ते उत्तमच झालं. जसा रामाचा बाण कधीही व्यर्थ गेला नाही, तसेच समर्थांच्या दासांची उपासना व श्रवण कधीही व्यर्थ जाणार नाही. हे या कलियुगातील शाश्वत सत्य आहे. प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही, कारण आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतून आपण आपले प्रारब्ध घडवत असतो. कर्म हे सर्वश्रेष्ठ असते. आपले कर्म चांगले असतील तर प्रारब्ध निश्चितच चांगले घडते. मन, मस्तक आणि मनगट यांचे मानवी जीवनातील महत्त्व ओळखून समाजाला क्रियाशीलतेची जागृती मंत्र देणारे कर्मयोगी म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी. कर्मठ विचारातून बाहेर पडून
समाज कर्मनिष्ठ व्हावा या बांधिलकीचा वसा जीवनभर सांभाळणारे आणि प्रयत्नांनाच परमेश्वर मानणारे प्रयत्नवादी संत म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी. वनितो चेतवावा रे चेतविताची चेततो या जाणिवेला जपून व समाज मनावर ठसून श्री समर्थांनी 400 वर्षापूर्वी अवघा हिंदुस्तान खऱ्या अर्थाने जागा केला. आपल्या ओजस्वी वाणीतून आणि प्रभावी लेखणीतून मृतप्राय समाजाला नवसंजीवनी देऊन श्री समर्थांनी भक्तीला शक्ती उपासनेची जोड दिली. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. हे मना, पापाची वासना बाळगू नकोस. नेहमी अंतिम सत्य असलेल्या ईश्वराच्या प्राप्तीची इच्छा धर. विषयांमध्ये सुख असते अशी चुकीची कल्पना करून घेऊ नकोस. विषय विकारात बुडाल्यास जगात छितू होते. जो चांगल्या वृक्षांचा आधार घेतो त्यालाच चांगली सावली लाभते. म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहणे योग्य. स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा सुंदर काहीच नसते. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जन हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. हे सज्जन मना, जीवनामध्ये अशी कार्य करावीत की मृत्यूनंतरही आपली कीर्ती मागे राहावी. हे मना, चंदनाप्रमाणे आपला देह सर्वांसाठी सत्कार्यासाठी झिजवावा आणि सज्जनांना अंतरीतून समाधान द्यावे. देव तुटलेल्या गोष्टींची किती छान उपयोग करतो ना. ढग तुटतात आणि पाऊस पडतो. जमिनीला भेगा आल्या की शेत बनते. वृक्ष तुटतो तेव्हा बीज उमलतं आणि बीज अंकुरलं की झाड होते. म्हणून माणूस जेव्हा तुटतो, खचतो, तेव्हा समजून घ्यायचं की देव आपला उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करत आहे. धनवान होण्यासाठी एक एक कणाचा संग्रह करावा लागतो आणि गुणवान होण्यासाठी एक एक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो. या जीवनाचा पैसा पुढच्या जन्मी कामी येत नाही, पण या जन्माचं पुण्य जन्मोजन्मी कामी येते. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरचा व्यक्ती नम्रतेने ओळख दाखवतो, त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे. दानपेटीत भरपूर पैसा टाकला म्हणजे देव तुमचा होत नाही. लक्षात ठेवा, देवाला फक्त चांगले कर्म आवडतात आणि ते जर तुमच्या हातून घडत असतील तरच देव तुमचा आणि तुम्हीच देवाचे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा. प्रयत्नाने सर्व कामे पूर्ण होतात. कष्ट ही एक अशी किल्ली आहे की जे नशिबात नसलेली गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. माझं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत चला, कारण तुमच्या कर्माची, चुकांची आणि चांगल्या वाईटांची नोंद जशी देवाकडे असते तशीच एक प्रत तुमच्या मनाकडेही असते. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.